Now we are going to start new chapter. The new chapter is reproduction in plants. आपल्याला काय करायचं आहे, आज नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन प्लांट्स. रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये पहा, आता दोन वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, रिप्रोडक्शन आणि प्लांट्स. प्लांट्स तुम्हाला कळते, रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. आता मग रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, त्याची रेस जर त्याला, त्याची स्पेसिस जर त्याला कंटिन्यू या अर्थवर करायची असेल, तर त्यांनी एका फंडामेंटल प्रोसेसमध्ये जायचं आहे. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन कशाला म्हणू आपण? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स, ऑर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ यंग वन्स, ऑर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑफस्प्रिंग्स फ्रॉम देअर पॅरेंट्स ऑफ देअर ओन काइंड. From their parents of their own kind, the process it is called as a reproduction. म्हणजे पॅरेंट्स पासून नवीन इंडिव्हिज्युअल्स म्हणजे यंग वन्स म्हणजे ऑफस्प्रिंग्स तयार होणे, पण ते त्यांच्याच सारखे, पॅरेंट्स सारखे असं जर असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज द बायोलॉजिकल प्रोसेस, इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. मग याला आपण 2 मिनिटापूर्वी असं म्हटलं की इट इज अ फंडामेंटल प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. का फंडामेंटल प्रोसेस? की रिप्रोडक्शन झाल्याशिवाय नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार नाही. नवीन ऑर्गॅनिझम तयार झाल्याशिवाय तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम या अर्थवर सर्वाइव्ह होणार नाही, त्याची स्पेसिस सर्वाइव्ह होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रिप्रोडक्शन झाल्याशिवाय व्हेरिएशन येणार नाही. व्हेरिएशन आल्याशिवाय इव्होल्युशन होणार नाही. इनडायरेक्टली द बेसिक प्रिन्सिपल फॉर द लार्जेस्ट प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज इव्होल्युशन इज द प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. म्हणजे इव्होल्युशन व्हायसाठी, नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तयार व्हायसाठी, स्पेसिस तयार व्हायसाठी, डायव्हर्सिटी असायसाठी जी प्रोसेस झाली पाहिजे, दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. सो दस दिस पर्टिक्युलर रिप्रोडक्शन इट इज अ फंडामेंटल प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग कसं डिफाईन केलं होतं आपण रिप्रोडक्शनला? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑर यंग वन्स ऑर ऑफस्प्रिंग्स फ्रॉम देअर पॅरेंट्स ऑफ देअर ओन काइंड इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. आणि हे रिप्रोडक्शन आता आपल्याला कुठलं स्टडी करायचं आहे? प्लांट्स. प्लांट्समध्ये आपण बेसिक ब्रॉड 2 कॅटेगरीज करतो, लोअर ऑर्गॅनिझम्स आणि हायर ऑर्गॅनिझम्स. तर लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये पर्टिक्युलरली आपण अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला किंवा प्लांट्सला आपण इन्क्लूड करतो. हायरमध्ये आपण कोणाला इन्क्लूड करतो? जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्समध्ये डायकॉट, मोनोकॉट यांना आपण हायर म्हणतो. तर आता आपल्याला या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये जायचं आहे. हायर ऑर्गॅनिझम्समध्ये, पर्टिक्युलरली हायर ऑर्गॅनिझम्समध्ये जायचं असेल तर एक एक्झाम्पल आहे, दॅट इज कॉल्ड एज एंजिओस्पर्म्स. म्हणजे इनडायरेक्टली चॅप्टरचं सोपं नेम काय होईल? रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म्स. मग एंजिओस्पर्म्स म्हणजे काय? एंजिओस्पर्म्स या पर्टिक्युलर वर्डमध्ये 2 वर्ड आहे, एंजिओ आणि स्पर्म. स्पर्म म्हणजे सीड आणि एंजिओ म्हणजे कव्हर्ड. कव्हर्ड म्हणजे एन्क्लोज्ड. द प्लांट्स विच प्रोड्यूस द सीड्स, द प्लांट्स विच प्रोड्यूस द सीड्स अँड सीड्स आर एन्क्लोज्ड विदिन द फ्रूट, सच पर्टिक्युलर प्लांट्स आर कॉल्ड एज एंजिओस्पर्म्स. म्हणजे असे प्लांट्स की ज्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं की सीड आहे, पण ते सीड फ्रूटच्या आतमध्ये कव्हर्ड आहे, अशा प्लांट्सला काय म्हणतो आपण? एंजिओस्पर्म. जसं फॉर एक्झाम्पल एखादा टोमॅटो घेतलं, टोमॅटो घेतलेलं असेल तर त्याचं सीड आपल्याला बाहेरून दिसणार नाही. त्या पर्टिक्युलर टोमॅटोच्या फ्रूटला ओपन केल्याशिवाय सीड आपल्याला दिसणार नाही. एखादं फॉर एक्झाम्पल ब्रिंजाल घेतलं, ब्रिंजाल म्हणजे वांग म्हणतो आपण, त्याचं जर सीड पाहायचं असेल तर आपल्याला ते पण बाहेरून दिसणार नाही. त्या पर्टिक्युलर सीडला पाहायचं जर असेल तर इनडायरेक्टली ते सीड तुम्हाला, ते ब्रिंजाल जोपर्यंत तुम्ही ओपन करत नाही, कापत नाही, तोपर्यंत त्याचं सीड तुम्हाला दिसणार नाही. Such particular plants are called as angiosperms. But angiosperms, the group angiosperms, it is further subdivided into 2. The one it is called as the dicot, the another it is called as the monocot. डायकॉट म्हणजे काय? डायकॉट मध्ये पण 2 वर्ड आहे. डायकॉट, कॉट म्हणजे कॉटिलेडॉन आणि डाय म्हणजे 2. म्हणजे असे प्लांट्स की ज्या पर्टिक्युलर प्लांटच्या सीडमध्ये कॉटिलेडॉनचा नंबर 2 आहे. मोनोकॉट असे प्लांट्स की ज्या पर्टिक्युलर प्लांट्सच्या सीडमध्ये कॉटिलेडॉनचा नंबर 1 आहे. समजा फॉर एक्झाम्पल ज्वार आहे, शुगर केन आहे, राईस आहे, व्हीट आहे, या पर्टिक्युलर प्लांट्सला काय म्हणू आपण? मोनोकॉट. पण तेच जर पी असेल, ग्राम असेल म्हणजे वटाणा असेल, चना असेल, असे जर प्लांट्स असेल, मँगो असेल, तर त्या पर्टिक्युलर प्लांट्सला काय म्हणू आपण? डायकॉट. कॅरेक्टरिस्टिक आहे. सो द ग्रुप एंजिओस्पर्म्स it is divided into 2 groups. The one it is called as the dicot, the another it is called as the monocot. So dicot and monocot together they are called as the angiosperms. आणि या एंजिओस्पर्म मधला आपल्याला हा पार्ट स्टडी करायचा आहे, that is called as the reproduction. पुन्हा एकदा बोलतो मी, what is reproduction? The reproduction, it is the process of formation of new individuals from their parents
ऑफ देअर ओन काइंड द प्रोसेस इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. मग हे रिप्रोडक्शन स्टडी करायचं जर असेल तर रिप्रोडक्शन आपल्याला एंजिओस्पर्म्स मधलं ऑब्झर्व करायचं आहे, म्हणजे हायर प्लांट्स मधलं ऑब्झर्व करायचं आहे. आता बघा, इन हायर प्लांट्स, इन एंजिओस्पर्म्स, in higher plants or in angiosperms, this particular reproduction, it is of two different types. The one it is called as asexual reproduction, the another it is called as a sexual reproduction. The one it is called as asexual reproduction, the another it is called as a sexual reproduction. आपण पहिल्यांदा क्लिअर करू asexual reproduction आणि नंतर क्लिअर करू आपण sexual reproduction. आपल्याला दोनही रिप्रोडक्शन या हायर प्लांट्स मधले एंजिओस्पर्म्स मधले स्टडीला आहे. कोणते कोणते रिप्रोडक्शन? असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि सेक्झुअल रिप्रोडक्शन. मग असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? द रिप्रोडक्शन इन विच सेक्स ऑर्गन्स आर नॉट फॉर्म्ड, सेक्स ऑर्गन्स आर नॉट इन्वॉल्व्ड, meiosis does not take place, gametes do not form, the kind of reproduction it is called as asexual reproduction. काय म्हटलं मी की असं रिप्रोडक्शन की ज्या पर्टिक्युलर रिप्रोडक्शन मध्ये सेक्स ऑर्गन्स इन्व्हॉल्व होत नाही, गमिट्स तयार होत नाही, मियोसिस होत नाही, म्हणजे इनडायरेक्टली असं जर रिप्रोडक्शन असेल की ज्याच्यात सेक्स ऑर्गन्सच इन्व्हॉल्व होत नाही, असेक्स, दॅट्स वाय दॅट रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज असेक्झुअल रिप्रोडक्शन. मग आपण दुसरं रिप्रोडक्शन कोणतं म्हटलं? सेक्झुअल रिप्रोडक्शन. मग सेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? द रिप्रोडक्शन इन विच सेक्स ऑर्गन्स आर इन्व्हॉल्व, गमिट्स आर फॉर्म्ड, meiosis takes place, fertilization takes place, such particular kind of reproduction it is called as sexual reproduction. कशाला म्हटलं मी sexual reproduction? असं रिप्रोडक्शन की ज्या रिप्रोडक्शन मध्ये सेक्स ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात, गमिट्स तयार होतात, गमिट्स तयार व्हायसाठी मियोसिस व्हावं लागते, मियोसिस होते, फर्टिलायझेशन होते, गमिट जर तयार झालं असेल तर फ्यूज होईल, फ्युजनला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. तसं जर रिप्रोडक्शन असेल तर दॅट रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज सेक्झुअल रिप्रोडक्शन. मग किती रिप्रोडक्शन झाले एंजिओस्पर्म मध्ये किंवा हायर प्लांट्स मध्ये? दोन, एक असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं सेक्झुअल रिप्रोडक्शन. मग असेक्झुअल रिप्रोडक्शन जर असेल ना तर याला पण खूप सारे नेम्स आहे. Asexual reproduction it is also called as vegetative reproduction. The vegetative reproduction again it is called as the propagation. The propagation again it is called as the apomixis. आपण एक एक वर्ड क्लिअर करू. So asexual reproduction it is also called as vegetative reproduction. Asexual reproduction it is also called as vegetative reproduction. The vegetative reproduction again it is called as the propagation. It is called as propagation. The propagation or asexual reproduction or vegetative reproduction again it is called as the apomixis. That is called as apomixis. आता आपण असेक्झुअल रिप्रोडक्शनच्या सोबत राहू काही वेळ. मग असेक्झुअल रिप्रोडक्शन कसं डिफाईन केलं? द रिप्रोडक्शन इन विच सेक्स ऑर्गन्स आर नॉट इन्व्हॉल्व्ड, गमेट्स आर नॉट फॉर्म, मियोसिस डज नॉट टेक्स प्लेस, that particular reproduction it is called as asexual reproduction. That is called as asexual reproduction. आता या asexual reproduction ला या एंजिओस्पर्म मध्ये हायर प्लांट्स मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय म्हणतात? मग आपण हायर प्लांट कडे जाऊ. सपोज एखादं मँगो प्लांट असेल, सपोज एखादं मँगो प्लांट असेल तर त्या पर्टिक्युलर मँगो प्लांटला आपण एंजिओस्पर्म म्हणतो, पण त्या पर्टिक्युलर मँगो प्लांटकडे असेक्झुअल रिप्रोडक्शन होईल का? तर काही हायर प्लांट्स मध्ये एंजिओस्पर्म्स मध्ये असेक्झुअल रिप्रोडक्शन होईल, तर काही हायर प्लांट्स मध्ये एंजिओस्पर्म मध्ये असेक्झुअल रिप्रोडक्शन नाही होणार. काही पर्टिक्युलर प्लांट्स आहे की ज्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये असेक्झुअल रिप्रोडक्शन हायर प्लांट्स मध्ये होते. पण सपोज एक मँगो प्लांट आपण घेतलं, कुठलेही प्लांट जर आपण मँगोज काय कोणतेही प्लांट जर घेतलेलं असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांटला आपल्याला दोन पार्ट दिसतात. द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट इट इज कॉल्ड ॲज अ रूट, अबव्ह ग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट इट इज कॉल्ड ॲज अ शूट. काय म्हटलं मी की त्या पर्टिक्युलर प्लांटचा जो पार्ट सॉइल मध्ये आहे त्याला काय म्हणतो आपण? रूट. त्या पर्टिक्युलर प्लांटचा जर सॉइलच्या वरचा पार्ट असेल तर त्याला काय म्हणतो आपण? शूट. शूट फर्दर इट इज डिफरन्शिएटेड इंटू टू पार्ट्स, दे आर द स्टेम अँड द लिव्स. म्हणजे टोटल त्या पर्टिक्युलर प्लांटला किती पार्ट झाले? तीन. कोणते कोणते? रूट आहे, स्टेम आहे आणि लीफ आहे. तर यात रूटला, स्टेमला, लीफला कलेक्टिव्हली म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. कलेक्टिव्हली काय म्हणतो आपण? व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. फॉर एक्झाम्पल एखादं रोज प्लांट आहे, गुलाबाचं प्लांट आहे, त्याचं रूट आहे, त्याचं स्टेम आहे, त्याचं लीफ आहे. तर त्याच्या रूटला, त्याच्या स्टेमला, त्याच्या लीफला, तिघांनाही आपण कोणते पार्ट्स म्हणतो? व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. अँड इफ द रूट ऑफ द प्लांट और स्टेम ऑफ द प्लांट और लीफ ऑफ द प्लांट, इफ इट गिव्स राइज टू द न्यू प्लांट, that particular reproduction it is called as a vegetative reproduction. का vegetative reproduction म्हटलं? root it is a vegetative part of the plant, stem it is a vegetative part of the plant, leaf it is a vegetative part of the plant. म्हणजे indirectly root, stem, leaf हे तीनही जर vegetative part असेल, त्या तीन पैकी एखाद्या किंवा तीन पैकी तीनही वन टाईप प्लांट्स मध्ये,
पासून जर नवीन प्लांट तयार होत असेल तर इनडायरेक्टली व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून जर नवीन प्लांट तयार होत असेल तर देन दॅट पर्टिक्युलर काइंड ऑफ रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. अँड इन रिप्रोडक्शन दिस पर्टिक्युलर व्हेजिटेटिव्ह पार्ट, द रूट, द स्टेम अँड द लीफ, in reproduction they are also called as the propagules. Root, stem, leaf, when gives rise to the new plant, that particular part of the plant, it is called as a propagule. Hence this particular propagule, root, stem or leaf, they are called as a propagule. And if this particular propagule of that particular plant, if gives rise to the new plant, this particular vegetative reproduction, again it is called as the propagation. It is called as propagation. So this is called as propagation, this is called as vegetative reproduction, this is again called as asexual reproduction. पण या तीन तर म्हटले, पण apomixis का? apo means no, mixis म्हणजे mixing. की या असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये किंवा प्रोपॅगेशन मध्ये कुठल्याही गमेट्सचं मिक्सिंग होत नाही. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर असेक्झुअल रिप्रोडक्शन ऑर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑर प्रोपॅगेशन इट इज कॉल्ड एज अपोमिक्सिस, नो मिक्सिंग ऑफ गमेट्स. That is called as no mixing of gametes. Hence it is called as the apomixis. That is called as the apomixis. So asexual reproduction it is called as vegetative reproduction. Again it is called as propagation. Again it is called as apomixis. हे झालं asexual reproduction. दुसरं काय होतं? Sexual reproduction. मग sexual reproduction ला sexual reproduction का म्हटलं होतं? The reproduction in which sex organs are involved. Sex organs are involved, gametes are formed, meiosis takes place, gametes they fuse, process is called as the fertilization. Hence that particular reproduction it is called as sexual reproduction. And in sexual reproduction there is a union of, there is fusion of two dissimilar gametes, the male gamete and the female gamete. Male gamete and female gamete mix होतात. That's why this particular sexual reproduction it is called as amphimixis. Asexual reproduction it is called as apomixis, and sexual reproduction it is called as amphimixis. That is called as amphimixis. म्हणजे चॅप्टर आपलं रिप्रोडक्शन इन प्लांट्स, रिप्रोडक्शन इन हायर प्लांट सरळ दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले, एक असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं सेक्झुअल रिप्रोडक्शन. आणि आता आपल्याला पहिलं रिप्रोडक्शन सुरू करायचं आहे. दॅट रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज असेक्झुअल रिप्रोडक्शन. मग असेक्झुअल पुन्हा अजून एकदा असेक्झुअल रिप्रोडक्शनला कसं डिफाइन केलं? द रिप्रोडक्शन इन विच सेक्स ऑर्गन्स आर नॉट फॉर्म, gametes are not formed. If gametes are not formed, there is no case of union of this particular gametes. Gametesच फॉर्म होत नाही म्हणजे मियोसिस होत नाही तर फ्युजन व्हायचा काही प्रश्नच नाही. म्हणून दिस पर्टिक्युलर रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज asexual reproduction. So thus in this particular higher plants, particularly in angiosperms, this particular asexual reproduction takes place with the help of vegetative parts of the plant, the root, the stem as well as the leaf. That's why this particular root, stem, leaf, they involve in this particular asexual reproduction. Hence this particular asexual reproduction it is called as vegetative reproduction. Again it is called as the propagation. The vegetative reproduction in higher plants in angiosperm it is of two different types. The one it is called as a natural, the another it is called as a artificial. की vegetative reproduction त्या higher plant मध्ये आहे, ठीक आहे, पण ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन त्या पर्टिक्युलर हायर प्लांट्स मध्ये दोन टाईपचं असेल. द वन इट इज कॉल्ड एज अ नॅचरल, द अनदर इट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल. नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये काय? चला नॅचरल मध्ये जाऊ. नॅचरल म्हणजे काय? वेन एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, वेन एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट if it get detached from the parental plant automatically, naturally, and that particular detached part of that particular plant, if it is in the favorable condition, if it is in the favorable condition, under favorable condition, that detached part of the plant or remained part of the plant which is present in the soil, when obtain the favorable condition, when obtain the favorable condition, that when develops into the new plant, that particular method of vegetative reproduction it is called as a natural. जसं फॉर एक्झाम्पल एखादं पोटॅटोचं प्लांट आहे, फार्मरनी पोटॅटोचं हार्वेस्टिंग केलं म्हणजे पोटॅटो सॉइल मधून काढून टाकले, पण समजा एखादा पोटॅटो त्या सॉइल मध्ये राहिला, फेवरेबल कंडिशन्स आल्या, पाऊस आला, तो पोटॅटो जर असेल आणि लाईव्ह जर असेल तर इनडायरेक्टली त्याला फेवरेबल कंडिशन्स मिळाल्यानंतर त्या पोटॅटो पासून नवीन प्लांट डेव्हलप होईल. इथे आपण कुठेच नाही आलो, म्हणजे मेथड कशी झाली? नॅचरल. So if any vegetative part of the plant, if it remain in the soil, obtain the favorable condition, that when develops into the any root,
stem or leaf. If any vegetative part of the plant, if it remain in the soil or it detach automatically or naturally from the parental plant, obtain the favorable condition when develops into the new plant, that particular method of vegetative reproduction it is called as natural. The another it is called as artificial. Artificial म्हणजे काय? If any vegetative part of the plant, root, stem or leaf, if it is cut artificially and if it is kept in the soil, provided the मगाशी काय म्हटलं मी obtain, आता काय म्हणतो मी provided, and provided the favorable condition म्हणजे indirectly त्या पर्टिक्युलर प्लांटचा पार्ट रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल, मी जर कट केला, कट करून तो सॉइल मध्ये ट्रान्सफर केला, मी फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केल्या म्हणजे पाणी दिलं, त्याच्यानंतर इफ दॅट पर्टिक्युलर part, vegetative part, if it develops into the new plant, that particular method of vegetative reproduction it is called as artificial. That is called as artificial. म्हणजे दोन मध्ये फरक काय आहे की नॅचरल मध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटचा व्हेजिटेटिव्ह पार्ट नॅचरली सॉइल मध्ये राहून गेला किंवा नेचर मध्ये राहिला, फेवरेबल कंडिशन्स मिळाल्या, डेव्हलप झालं आणि नवीन प्लांट, दॅट इज कॉल्ड एज नॅचरल. पण आर्टिफिशियल मध्ये तो जो पर्टिक्युलर व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे त्या पर्टिक्युलर प्लांटचा, तो जर मी कट केला, कट करून सॉइल मध्ये ट्रान्सफर केला किंवा वेगळ्या वेगळ्या मेथड मध्ये तो ट्रान्सफर केला आणि नवीन प्लांट जर डेव्हलप होत असेल तर दॅट पर्टिक्युलर मेथड ऑफ vegetative reproduction it is called as artificial. So thus finally the vegetative reproduction it is of two different types. The one it is called as the natural, the another it is called as artificial. आपल्याला दोन्ही मेथड्स मध्ये जायचं आहे, नॅचरल मध्ये पण जायचं आहे, आर्टिफिशियल मध्ये पण जायचं आहे. पहिल्यांदा आपण नॅचरलचा विचार करू. So natural vegetative method of vegetative reproduction it is of several types. For example, natural vegetative reproduction by root, natural vegetative reproduction by stem, natural vegetative reproduction by leaf, हे natural मध्ये types. Artificial methods of vegetative reproduction are again several. They are the cutting, budding, grafting, micropropagation. काय म्हटलं मी? कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, मायक्रोप्रोपॅगेशन, दे आर कॉल्ड एज आर्टिफिशियल मेथड्स. अँड नॅचरल मेथड्स आर नॅचरल बाय रूट, नॅचरल बाय स्टेम, नॅचरल बाय लीफ. ह्या ज्या मेथड्स आहे यांना काय म्हणतो आपण? नॅचरल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊन या सगळ्या मेथड्स आपण स्टडी करू. ठीक आहे. सो फर्स्ट टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज नॅचरल. ए नॅचरल, बी आर्टिफिशियल. ठीक आहे. सो दिस इज नॅचरल व्हेजिटेटिव्ह reproduction. So first type of this particular natural vegetative reproduction is natural vegetative reproduction by root. आता हे तुम्हाला खूप साऱ्या प्लांट्स मध्ये पाहायला मिळेल. So natural vegetative reproduction by root it is found in sweet potato. Scientifically it is called as Ipomea batata. It is called as Ipomea batata. Another plant it is called as gawa, पेरू म्हणतो आपण त्याला. Another plant it is called as sesame, ज्याच्यापासून फर्निचर बनवतात. The scientific name of this particular sesame it is the Dalbergia sisu. It is Dalbergia sisu. The another plant it is called as the Dahlia. या पर्टिक्युलर डेलिया प्लांटचे फ्लावर्स खूप अट्रॅक्टिव्ह असतात, ब्राईटली कलर्ड असतात. हे जे प्लांट्स आहे, डेलिया आहे, शिसम आहे, स्वीट पोटॅटो आहे, गावा आहे, हे जे पर्टिक्युलर प्लांट्स आहे, या पर्टिक्युलर प्लांट्सला प्रोपॅगेट करायचं जर असेल तर हे प्लांट स्वतःहून प्रोपॅगेट होतात. त्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये मोड ऑफ रिप्रोडक्शन हा आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय रूट. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हे आता इतके एक्झाम्पल लिहिले मी, स्वीट पोटॅटो, गावा, शिसम, डेलिया. इथे आपण मी एक्झाम्पल काढलेलं आहे स्वीट पोटॅटो. आता हा स्वीट पोटॅटो आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. या स्वीट पोटॅटोवर पहा ग्रोईंग बर्ड्स असतात. या ग्रोईंग बर्ड्सला म्हणतो आपण ॲडव्हान्टेशियस बर्ड्स. काय म्हणतो? ॲडव्हान्टेशियस बर्ड्स. पण समजा हा पर्टिक्युलर स्वीट पोटॅटो सॉइल मध्ये राहून गेला, हा स्वीट पोटॅटो समजा सॉइल मध्ये जर राहून गेला तर या पर्टिक्युलर स्वीट पोटॅटोवरचे ज्या ग्रोईंग बर्ड्स आहेत ज्यांना आपण ॲडव्हान्टेशियस बर्ड्स म्हणतो, त्या ॲडव्हान्टेशियस बर्ड्सला फेवरेबल कंडिशन्स मिळाल्या तर इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर ॲडव्हान्टेशियस बर्ड्स दे डेव्हलप इन टू द न्यू प्लांट. पण आपल्याला हे आता प्रूव्ह करावं लागेल काय, की हे जे पर्टिक्युलर स्वीट पोटॅटो आहे हे स्वीट पोटॅटो रूट कसं, हे जे स्वीट पोटॅटो आहे हे स्वीट पोटॅटो रूट कसं. आपण या पर्टिक्युलर स्वीट पोटॅटोला आपण रूट ट्यूबर पण म्हणतो. याला काय म्हणतो आपण? रूट ट्यूबर. मग आता याला जर पाहायचं जर असेल तर कसं होईल? तर आता इथे पहा, या स्वीट पोटॅटोला मी इथे डेव्हलप करतो. बघा कसं. ऍक्च्युली द स्वीट पोटॅटो इट इज अ डायकॉट प्लांट where the plant body it is differentiated into two parts. The underground part of the sweet potato plant it is called as root.
अँड द अबव्ह ग्राउंड पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ द प्लांट इट इज कॉल्ड ॲज अ शूट. म्हणजे हे स्वीट पोटॅटो प्लांट आहे. या स्वीट पोटॅटोला मी 2 पार्टमध्ये डिफरन्शिएट केलं. हा जो अंडरग्राउंड पार्ट आहे या पार्टला काय म्हटलं, रूट. जो अबव्ह ग्राउंड पार्ट आहे याला काय म्हटलं मी, शूट. ठीक आहे. आता या स्वीट पोटॅटो मध्ये कसं असते की इन स्वीट पोटॅटो देर आर 2 टाइप्स ऑफ ब्रांचेस. There are 2 types of branches. Some branches they grow in the air. They are called as aerial branches. Some branches they grow in air. They are called as aerial branches. And some branches they grow along the soil. They grow along the soil. म्हणजे काही अशी या पर्टिक्युलर प्लांटचे जे ब्रांचेस आहेत ते एअर मध्ये ग्रो होतात आणि काही अशा ब्रांचेस आहेत त्या पर्टिक्युलर त्याच प्लांटच्या त्या सॉइलला लागून ग्रो. आणि समजा या पर्टिक्युलर प्लांटच्या या ब्रांचचं स्टेम जर सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं, ही एरियल ब्रांच आहे, ही सब एरियल ब्रांच आहे, याचं स्टेम जर सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर इनडायरेक्टली इथे जे रूट्स तयार होतात ना त्या रूट्सला म्हणतो आपण ऍडव्हान्टेशियस रूट्स. त्या रूट्सला काय म्हणतो आपण, ऍडव्हान्टेशियस रूट्स. आणि या ऍडव्हान्टेशियस रूट्स पैकी काही रूट्स जर असेल तर ते काय होतात, एनलार्ज होतात. या प्लांटनी तयार केलेलं जे फूड मटेरियल आहे ना ते स्टोअर करतात आणि स्टोअर केलेलं जे पर्टिक्युलर मटेरियल आहे ते स्टार्च असते. आता हे जे मॉडिफाईड स्ट्रक्चर आहे हे मॉडिफाईड स्ट्रक्चर कुठून डेव्हलप झालेलं आहे, हे स्टेम तर पुढे चाललं म्हणजे इनडायरेक्टली इथे काय डेव्हलप झाले होते, रूट्स डेव्हलप झाले. रूट्स पैकी एक रूट मॉडिफाय झालेलं असेल तर या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपल्याला म्हणावं लागेल मॉडिफाईड रूट. याला काय म्हणावं लागेल, मॉडिफाईड रूट. अँड दिस पर्टिक्युलर मॉडिफाईड रूट नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज द स्वीट पोटॅटो. इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज स्वीट पोटॅटो. म्हणजे ऍक्च्युली ऑब्झर्वेशन काय आहे की इथे काही ब्रांचेस हवेत ग्रो होऊन राहिल्या, काही ब्रांचेस जमिनीला लागून ग्रो होऊन राहिल्या. ज्या ब्रांचेस जमिनीला लागून ग्रो होऊन राहिल्या त्यांचं स्टेम सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं असेल तर रूट्स तयार होऊन राहिले. काही रूट्स फायब्रसच राहून राहिले. पण काही रूट्सनी त्यांना स्वतःला एनलार्ज केलं, स्वेल केलं, फूड मटेरियल स्टोअर केलं. आता आपण त्याला काय म्हणतो, स्वीट पोटॅटो. म्हणजे इनडायरेक्टली स्वीट पोटॅटो हे कशाचं मॉडिफिकेशन आहे, रूटचं मॉडिफिकेशन आहे. आणि हाच स्वीट पोटॅटो मी आता इथून बाहेर काढला आणि त्याला जर आता ऑब्झर्व केलं तर मला त्याच्यावर ग्रोईंग बर्ड्स दिसतात. कशावर, या स्वीट पोटॅटोवर ग्रोईंग बर्ड्स दिसतात. त्या ग्रोईंग बर्ड्सला काय म्हणतो आपण, ऍडव्हान्टेशियस बर्ड. मी आता पुढे काय म्हणतो की असा स्वीट पोटॅटो जर या सॉइलमध्ये राहून गेला काय होईल, द ऍडव्हान्टेशियस बर्ड्स विच आर प्रेझेंट ऑन दिस पर्टिक्युलर स्वीट पोटॅटो दे ग्रो इनटू द न्यू प्लांट. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर स्वीट पोटॅटो, बिकॉज इट इज द मॉडिफिकेशन ऑफ द रूट, इट इज कॉल्ड ॲज अ रूट ट्युबर. इट इज कॉल्ड ॲज रूट ट्युबर. म्हणजे नवीन प्लांट हे कोणापासून डेव्हलप झालं, मॉडिफाईड रूट पासून. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड ॲज नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय रूट. इट इज कॉल्ड ॲज नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय रूट. दुसरं पहा, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय स्टेम. द नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय स्टेम इट इज फाउंड इन पोटॅटो, लॉन ग्रास एक्सेट्रा. आपण सेपरेट ऑब्झर्व करू की पोटॅटोमध्ये नवीन प्लांट कसं तयार होते आणि लॉन ग्रासमध्ये नवीन प्लांट कसं तयार होते. पोटॅटो ऑब्झर्व करा. The potato, scientifically it is called as a Solanum tuberosum. Again it is a dicot plant. If this particular potato, if it is observed externally, की समजा हा पर्टिक्युलर पोटॅटो जर तुम्ही पाहिला, हा पोटॅटो, तर याच्यावर पहा ह्या ग्रोईंग बर्ड्स दिसतात. या पर्टिक्युलर ग्रोईंग बर्ड्सला काय म्हणतो आपण, आईज. या ग्रोईंग बर्ड्सला काय म्हणतात, आईज. आणि ह्या पर्टिक्युलर पोटॅटो, असा पोटॅटो जर हा सॉइल मध्ये राहिला तर हे जे आईज आहे म्हणजे ग्रोईंग बर्ड्स आहे यांच्यापासून नवीन प्लांट तयार होईल. म्हणजे इनडायरेक्टली नवीन प्लांट कुठे कशापासून तयार झालं, पोटॅटो पासून. म्हणून हा पोटॅटो पासून नवीन प्लांट तयार होतो. पोटॅटो हे स्टेम आहे, मॉडिफाईड स्टेम आहे, त्याला स्टेम ट्युबर म्हटलं. मग अशी जसं स्वीट पोटॅटोला आपण रूट ट्युबर म्हटलं तसं आपल्याला या पोटॅटोला काय म्हणावं लागते, स्टेम ट्युबर. का म्हणायचं ते पाहू. So on this particular potato there are growing birds. The growing birds are called as the eyes, and these particular eyes they develop into the new plant. Being this particular potato, it is a modified stem, or it is called as a stem tuber. The method of vegetative reproduction, it is called as a natural vegetative reproduction by stem. It is called as natural vegetative reproduction by stem. आता आपल्याला प्रूव्ह करायचं की हा पोटॅटो जर असेल तर इनडायरेक्टली तो मॉडिफाईड स्टेम कसा, तर इथे पण तसंच आहे. सपोज फॉर एक्झाम्पल हे प्लांट आहे, पोटॅटो प्लांट आहे, याचा हा अंडरग्राउंड पार्ट आहे, त्या अंडरग्राउंड पार्टला म्हणतो आपण रूट. दुसरा अबव्ह ग्राउंड पार्ट आहे, या अबव्ह ग्राउंड पार्टला म्हणतो आपण शूट.
शूट या पोटॅटोमध्ये पण तसंच आहे की इथे दोन टाईपच्या ब्रांचेस आहे. काही ब्रांचेस एअरमध्ये ग्रो होतात तर काही ब्रांचेस सॉइलला लागून लागून ग्रो होतात. सपोज ही ब्रांच एअरमध्ये ग्रो झाली असेल तिला आपण एरियल ब्रांच म्हणू. पण ही जर ब्रांच फॉर एक्झाम्पल जर या पर्टिक्युलर सॉइलला लागून ग्रो होत असेल तिला आपण सब एरियल ब्रांच म्हणू. मग आता ही सब एरियल ब्रांच आहे, याचं जर स्टेम म्हणजे इनडायरेक्टली हे स्टेमच आहे, हे जर सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर हे स्टेम या पर्टिक्युलर सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर स्वेल होईल. इथे काय झालं होतं या स्वीट पोटॅटोमध्ये, हे स्टेम सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं होतं, तिथे रूट्स तयार झाले होते. ज्या रूट्सला काय म्हटलं होतं आपण, ऍडव्हान्टेशियस रूट्स. त्या ऍडव्हान्टेशियस रूट्स पैकी काही रूट जर असेल तर ते मॉडिफाय झाले होते, म्हणून स्वीट पोटॅटोला काय म्हणतो आपण, मॉडिफाईड रूट. पण इथे कसं झालं आता या पोटॅटोमध्ये, हे जे स्टेम आहे हे स्टेम डायरेक्ट मॉडिफाय झालं, इथे रूट्स तयार नाही झाले. So when the stem of this particular potato, if it come in contact with the soil, it get enlarged, it becomes swollen. That store the food material. The stored food material, it is present in the form of starch. That's why this particular thing, it is called as a stem tuber. इट इज कॉल्ड ॲज अ स्टेम ट्यूबर. या दोन मध्ये फरक काय दिसतोय की इथे रूट्स तयार झाले, त्याच्यापैकी काही रूट्स जर असेल तर मॉडिफाय झाले, म्हणून या पोटॅटोला काय म्हणतो आपण, स्वीट पोटॅटो. या पोटॅटोला फक्त पोटॅटो का म्हणतो, कारण इथे रूट्स तयार न होता डायरेक्ट हे जे स्टेम आहे हे स्टेमच इथे एनलार्ज झालं, मॉडिफाय झालं. दॅट्स दिस पर्टिक्युलर पोटॅटो इट इज कॉल्ड ॲज स्टेम ट्यूबर. आणि हेच पोटॅटो मी आता इथे एनलार्ज केला. काय कि if this particular potato, if it is for example observed externally, it shows the presence of growing birds. Growing birds are called as eyes, and when this particular potato, it obtain naturally the favorable condition, this particular growing birds which are called as eyes, they develop into the new plant. So new plant, it is derived from potato. Potato, it is the modification of the stem. Hence this particular method of vegetative reproduction, it is called as a natural vegetative reproduction by stem. It is called as natural vegetative reproduction by stem. या natural vegetative reproduction by stem मध्ये पहिलं एक्झाम्पल होतं पोटॅटो. सेकंड एक्झाम्पल ऑब्झर्व करा. अनदर एक्झाम्पल, इट इज कॉल्ड एज अ लॉन ग्रास. इट इज कॉल्ड एज लॉन ग्रास. हे पहा, हे लॉन ग्रास मी तुम्हाला पाहायला आणलेलं आहे. या लॉन ग्रास मध्ये तुम्हाला काय दिसते, इथे पण तसंच आहे. काही ब्रांचेस एअर मध्ये ग्रो होत आहे, या ब्रांचेसला काय म्हणतो आपण, एरियल ब्रांचेस. काय म्हणतो, एरियल ब्रांचेस. आणि काही ब्रांचेस जर असेल तर पहा ह्या आडव्या ग्रो झालेल्या, असं पकडलं तर यांना काय म्हणतो आपण, सब एरियल ब्रांचेस. आणि हे जे सब एरियल ब्रांचेस जे स्टेम आहे हे रन होते सॉइलवर. जे स्टेम सॉइलवर रन होईल त्या स्टेमला म्हणतात रनर. इथे काय झालं, पोटॅटो एनलार्ज झाला, स्वेल झाला, म्हणून याला काय म्हटलं आपण, ट्यूबर. पण या लॉन ग्रास मध्ये ते स्टेम एनलार्ज होणार नाही, ते रन होईल, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, रनर. त्याला काय म्हणतो आपण, रनर. Carefully observe करा. The natural vegetative reproduction by stem, it is found in another plant that is called as a lawn grass. Scientifically, this particular lawn grass, it is called as a cynodon. It is called as cynodon. This particular cynodon, it is a monocot plant. Sweet potato कसं होतं, डायकॉट प्लांट. पोटॅटो कसं होतं, डायकॉट प्लांट. हे जे लॉन ग्रास आहे हे कसं प्लांटेड, मोनोकॉट प्लांट. आता या लॉन ग्रास मध्ये ऑब्झर्व करा. इन दिस पर्टिक्युलर लॉन ग्रास, being it is a monocot, it again shows the presence of two parts. The underground part of the plant, it is called as the root. The above-ground part of the plant, it is called as the shoot. The roots which are present in this particular lawn grass, they are called as fibrous roots. They are also called as adventitious root. The shoot of this particular lawn grass, it is differentiated into two types of branches. Some branches, they grow in the air. They are called as the aerial branches. And some branches, they grow along the soil. They are called as the horizontal branches. They are subaerial branches. They are also called as subaerial branches. The stem of the aerial branch, it is differentiated into two parts. The node, and in between two nodes, the middle region, it is called as internode. Likewise, the stem of the subaerial branch, again it is differentiated into two parts. This is called as node. This is called as node. This is called as node. The region which is present in between two nodes, it is called as internode. It is called as internode. And the subaerial branch of this particular plant, that is called as the lawn grass, shows the presence of stem. On the stem there are minute leaves. They are called as the scale leaves. They are called as scale leaves. जसं एरियल ब्रांच असेल तिथे आपल्याला ग्रीन लिव्स दिसेल, पण सब एरियल ब्रांच असेल तर तिथे आपल्याला ग्रीन लिव्स दिसणार नाही, तिथे ब्राऊन कलरचे लिव्स दिसेल, त्यांना काय म्हणतो आपण, स्केल लिव्स. या सब एरियल ब्रांचच्या
स्टेमला जे रन सॉइलवर होईल त्या स्टेमला आपण इथे काय म्हटलेलं आहे, रनर. का रनर? कारण इथे मॉडिफाय झालेलं नाही, ते ना एनलार्ज झालेलं आहे, ते फक्त रन होते सॉइलवर, म्हणून या पर्टिक्युलर स्टेमला काय म्हणतो आपण, रनर. सो व्हेन दिस पर्टिक्युलर स्टेम इट रन ऑन द surface of the soil, this particular stem it shows on the node shows the presence of growing buds. On the stem of the subaerial branch on the node shows the presence of growing buds. This particular growing buds, they are called as axillary buds. They are called as axillary buds. They are also called as adventitious buds. And when these particular adventitious buds or growing buds, when they come in contact with the soil, when they obtain the favorable conditions, they develop into the new plant. They develop into the new plant. म्हणजे इथे axillary bud या पर्टिक्युलर रनरवर असेल आणि ती axillary bud सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, फेवरेबल कंडिशन जर मिळाला तर तिथे रूट्सही तयार होईल, शूटही तयार होईल. आणि हे रूट आणि शूट जर एनलार्ज झालेलं असेल तर न्यू प्लांट असं दिसेल. म्हणजे इनडायरेक्टली ह्या रनरमुळे ते पर्टिक्युलर ग्रास जर असेल तर त्या सॉइलवर स्प्रेड होते. म्हणजे कशामुळे स्प्रेड झालं? या स्टेममुळे. ज्या स्टेमला आपण रनर म्हणतो. रनर हे दुसरं तिसरं काही नाही, ते स्टेम आहे. दॅट्स दिस पर्टिक्युलर मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन लॉन ग्रास, इट इज कॉल्ड एज नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय स्टेम. सो नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय स्टेम in potato it is by stem tumor, and natural vegetative reproduction by stem in lawn grass it is by runner. So first it is called as natural vegetative reproduction by root, then another it is called as the natural vegetative reproduction by stem, then another third it is called as natural vegetative reproduction by leaf. म्हणजे इनडायरेक्टली नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय लीफ मध्ये तुम्हाला काय दिसेल, पाहायला मिळेल की लीफ पासून पण नवीन प्लांट तयार. The natural vegetative reproduction by leaf it is found in various plants. For example, the plants are bryophyllum. हे learn करायचे examples नीट point of view लक्षात ठेवा. So natural vegetative reproduction by leaf it is found in bryophyllum, it is found in begonia, it is found in kalanchoe, it is found in streptocarpus. स्टेप्टोकार्पस आहे, कॅलांच्यू आहे, बिगोनिया आहे, ब्रायोफायलम आहे. या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये तुम्हाला लीफ पासून पण प्लांट तयार झालेले दिसेल. मग कसं? तर ऍक्च्युली हे जे प्लांट आहे तर तुम्ही लोअर क्लासेस मध्ये पण पाहिलेलं आहे, त्याचं नेम पण ऐकलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज ब्रायोफायलम. मग ब्रायोफायलम काय आहे? ऍक्च्युली ब्रायोफायलम अगेन इट इज अ डायकॉट प्लांट, वेअर द प्लांट बॉडी अगेन इट इज डिफरन्शिएटेड इंटू टू पार्ट्स. The plant body it is differentiated into two parts. The underground part of that particular plant it is called as the root. The above ground part of the plant it is called as the shoot. The shoot again it is differentiated into two parts, the stem and the leaves. The stem and the leaves. आता आपल्याला नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय लीफ ऑब्झर्व करायचं असेल तर आपल्याला काम फक्त या प्लांटच्या लीफचं आहे. मग हे लीफ ऑब्झर्व करा. The leaf in this particular bryophyllum it is differentiated into two parts. The stalk of the leaf it is called as the petiole, and the flat greenish part of this particular leaf it is called as the lamina. So leaf lamina and the leaf petiole together it is called as the leaf. In case of bryophyllum it is a dicot plant. So in case of bryophyllum the leaf it shows the presence of depressions. की या लीफच्या मार्जिनला डिप्रेशन्स प्रेझेंट आहे, त्यांना नॉचेस म्हणतो. सो ऑन द मार्जिन ऑफ दिस पर्टिक्युलर लीफ ऑफ द ब्रायोफायलम प्लांट देर इज प्रेझेन्स ऑफ नॉचेस, अँड इन दीज नॉचेस देर आर ग्रोइंग बर्ड्स. द ग्रोइंग बर्ड्स आर कॉल्ड एज एक्झिलरी बर्ड्स. द ग्रोइंग बर्ड्स आर कॉल्ड एज एक्झिलरी बर्ड्स. हे जे पर्टिक्युलर प्लांट आहे या प्लांटचं हे लीफ आहे, हेच लीफ मी इकडे एनलार्ज केलं आहे. या पर्टिक्युलर लीफच्या मार्जिनला नॉचेस आहे. त्या पर्टिक्युलर नॉचेस मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, हे लीफ आहे, हे ब्रायोफायलम प्लांटचं लीफ आहे. याचे पहा ह्या नॉचेस दिसत आहे. आणि या पर्टिक्युलर नॉचेस मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, जनरली फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला अनफेवरेबल कंडिशन, समर कंडिशन्स मध्ये तुम्हाला हे सगळं जास्त दिसेल. म्हणजे समर मध्ये या पर्टिक्युलर प्लांटच्या मार्जिन मध्ये तुम्ही जर पाहिलेलं असेल तर तुम्हाला तिथे बर्ड्स दिसतात नॉचेस मध्ये. त्या बर्ड्सला काय म्हणतो आपण? एक्झिलरी बर्ड्स. अँड when such particular leaf of the plant naturally if it detach from the parental plant, या पर्टिक्युलर प्लांटचं लीफ हे नॅचरली जर या पर्टिक्युलर प्लांट पासून कट झालं म्हणजे डिटॅच झालं, अँड इफ दिस पर्टिक्युलर लीफ इट फॉल ऑन द ग्राउंड, इफ इट फॉल ऑन द सॉइल, ऑब्टेन द फेवरेबल कंडिशन. काय नॅचरल आहे म्हणून इथे प्रत्येक वेळेस वर्ड कोणता यूज करून राहिलो आपण? ऑब्टेन. आपल्याला प्रोव्हाइड करायचं नाहीये त्या लीफला. मी जर वॉटर प्रोव्हाइड करत असेल तर ती मेथड आर्टिफिशियल होऊन जाईल. The leaf of this particular plant, if it detach from the parental plant,
detach from the parental plant, obtain the favorable condition from the soil and nature. These particular auxiliary buds which are present on the margin or in the notches of the leaf, they develop into the new plant. They develop into the new plant indirectly. New plant is derived from the leaf. That's why the method it is called as नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय लीफ. म्हणजे काय होईल की हे जे पर्टिक्युलर प्लांट आहे आता त्या पर्टिक्युलर प्लांटचं मी कट करून आणलेलं आहे, पण समोरच्या वेळेस काय होईल की मार्जिनला या पर्टिक्युलर नॉचेसमध्ये ॲक्झिलरी बर्ड्स तयार होईल आणि समोरमध्ये या पर्टिक्युलर प्लांटचं त्या प्लांटचं हे लीफ जर असं जर खाली पडलं, सॉइलवर पडलं, फेवरेबल कंडिशन्स जर मिळाल्या म्हणजे पाणी मिळालं, तर इथे जे असलेले ॲक्झिलरी बर्ड्स आहेत त्याच्यापासून काय डेव्हलप होईल, न्यू प्लांट. म्हणजे न्यू प्लांट कुठून डेव्हलप होऊन राहिलं, लीफ पासून डेव्हलप होऊन राहिलं. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड एज नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय लीफ. So the natural vegetative reproduction, it is of three different types. The one it is called as natural vegetative reproduction by root, the another it is called as natural vegetative reproduction by stem, the another it is called as natural vegetative reproduction by leaf. या सगळ्याच मेथड मध्ये पहा मी इन्व्हॉल्व नाही झालो म्हणून या मेथड्सला काय म्हणतो, natural. So any vegetative part, root, stem or leaf, naturally, for example, if it is detached from the parental plant, if it is fall on the ground or on the soil, obtain the favorable condition, when that develops into the new plant, that particular method of vegetative reproduction it is called as natural. That is called as natural. आता मी जर त्याच प्रोसेस मध्ये जर इन्व्हॉल्व झालो तर दॅट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल. याच्यानंतर आपण ऑब्झर्व करू आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. देयर आर व्हेरियस मेथड्स ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दे आर द कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, मायक्रोप्रोपॅगेशन. तर त्या कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, मायक्रोप्रोपॅगेशन मध्ये जर आपण गेलो तर त्या मेथड्स कोणत्या होईल, आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो दीज आर कॉल्ड एज natural methods of vegetative reproduction.